कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथला मठ जैन धर्मीयांचं महत्त्वाचं तीर्थपीठ म्हणून ओळखलं जातं। मागील शेकडो वर्षांपासून या मठामध्ये हत्ती ठेवण्याची परंपरा आहे, कारण जैन धर्मियांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं। मात्र अचानक या मठातल्या हत्तीची दुरावस्था झालेली आहे असा दावा करत हा हत्ती गुजरातमधल्या वनतारा इथल्या खाजगी अभयारण्यामध्ये हलवण्याचा निर्णय झालेला आहे। सर्वांना ठाऊक आहे की वनतारा हे खाजगी अभयारण्य मुकेश अंबानी आणि त्यांचा चिरंजीव अनंत अंबानी यांच्या मालकीचं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 2 आठवड्यांमध्ये हा हत्ती वनताराला हलवण्याचा आदेश दिलाय। ग्रामस्थांनी मात्र त्याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागायचं ठरवलंय। काय आहे हे सगळं प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माधुरी हत्ती हा आमचा स्वाभिमान आणि अभिमानाची गोष्ट आहे। जनतेतला हत्ती जनतेतच राहावा अशी एक भावना। नांदणी मठाची माधुरी हत्तीला गुजरात येथील वनतारा सेंटरला द्यावे अशाच पद्धतीचं कोर्टाचं मेहरबान कोर्टाचा आदेश आता झालेला आहे हायकोर्टाचा। पोलीस संरक्षण द्यावं असं हायकोर्टानं सांगितलंय। आमचं मत असं आहे, ही न्यायव्यवस्था असेल किंवा हे कायदे जन्मायच्या अगोदरपासून जैन समाजाची ही परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही हा हत्ती पाळलेला आहे आणि आम्ही न्यायव्यवस्थेला किंवा इतर सर्व प्रशासनाला सांगू इच्छितो की ह्या जगामध्ये प्रशासन असेल, न्यायव्यवस्था असेल किंवा इतर प्राणी संघटना असतील, हे जन्मायच्या अगोदरपासून ही आमची परंपरा आहे। खरं म्हणजे जैन समाज हा आम्ही अहिंसेला मानणारा समाज आहे। ते काय राजे महाराजे नाहीत, त्यांच्या संग्रहात हत्ती असायला हा जनतेचा हत्ती आहे, जनतेतच राहील। त्यावेळी ह्याच वनतारानं केरळमध्ये जाऊन हत्तीला हात लावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी केरळमधल्या सर्व नागरिकांनी त्याला विरोध केल्यावर त्यांनी केरळ राज्याचा नाद सोडला आणि आता आमच्या जैन धर्मीयांच्या कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, इथल्या प्रशिक्षित हत्तींना घेऊन जाण्याचा घाट गाठलेला आहे। आमचं एकच म्हणणं आहे आणि सांगणं आहे की आम्ही आता हात जोडून सांगत आहे, परंतु पुढे जर काही केलं तर हात सोडून आम्हाला सांगण्याची वेळ येऊ देऊ नका। या हत्तीला कुठल्याही पद्धतीचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची खबरदारी मठ आजपर्यंत घेत आला, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा घेत राहील। हत्ती नव्हे तर एक गणपतीचं रूपच असं समजून भाविकांची सुद्धा त्या हत्तीवर श्रद्धा बसली। प्रशिक्षित असणारे ही माधुरी हत्ती आपल्याला सोडून जाऊ नये अशी तीव्र भावना या सगळ्या लोकांची आहे। माधुरी हत्ती आहे, ही माधुरी हत्ती जवळजवळ 36 वर्षापासून इथं आहे। टोटली त्याला 40 वर्ष वय आहे। 4 ते 5 वर्षाचे असताना या श्रीमठामध्ये आलेले आहे। त्यावेळीपासून या श्रीमठातल्या सर्व भावना त्याच्याशी जुडलेल्या आहेत। संगोपन ही अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे आणि प्राचीन कालापासून या मठाला हत्तीची परंपरा आहे। त्यावेळी वेटरनरी डॉक्टरांची टीम होती, त्यानंतर ती कमिटी चेक करून गेल्यानंतर नागपूर विभागाची त्यांची जी HBC कमिटी होती, त्या HBC कमिटीच्या मार्फत जे काय लोक आलेले होते त्यांच्याकडून देखील चेक केले। त्या लोकांनी इथं सांगितलं की आहे व्यवस्थित सगळी सुधारणा झाली आणि हत्ती इज ओके गुड असं म्हणून त्यांनी सांगितलं। त्यावेळी आमचे बरेच ग्रामस्थ इथं उपस्थित होते। म्हटल्यानंतर आपण हत्ती आता ओकेच आहे तर ओकेच म्हणून सांगितलं। याच्यातनं नेमकं इथं चांगलं म्हणणारा माणूस तिथं गेल्यानंतर का गेला आणि त्या आधारावरती ते कोर्टानं आम्हाला आज या आमच्या हत्तीच्या वरती गंडांतर आणण्याचा म्हणजे जो काय निर्णय दिलेला आहे ते आता मग कुठल्या अधिकाऱ्याच्या कारणास्तव हा भाग आम्ही कुणाला विचारायचा यासाठी हा एवढा सगळा जनसागर आतापर्यंत आजपर्यंत लोटला गेला। गुजरातला हत्ती पाठवायचा निर्णय तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रशासनानं सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत थांबावं। तर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी हे जैन धर्मियांचं महत्त्वाचं तीर्थपीठ महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधील 748 गावांमधल्या जैन धर्मियांचं धर्मपीठ म्हणून नांदणी इथला मठ ओळखला जातो। या महाराष्ट्र आणि कर्नाटक मधल्या 748 गावांमध्ये जैन धर्मियांना जर कोणता धार्मिक विधी करायचा असेल, जर धर्मपीठाचं कोणतं बांधकाम करायचं असेल किंवा आणखी कोणता धार्मिक संबंधी निर्णय घ्यायचा असेल तर नांदणी इथल्या मठाची परवानगी आवश्यक ठरते। आणि इतक्या महत्त्वाच्या या धर्मपीठामध्ये शेकडो वर्षांपासून
हत्ती ठेवण्याची परंपरा आहे, कारण जैन धर्मियांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं आणि याच परंपरेला अनुसरून 1992 साली महादेवी या हत्तीणीची या मठामध्ये एंट्री झाली. अर्थात 33 वर्षांपूर्वी महादेवी हत्तीण त्यावेळी लहान होती. काळाबरोबर मठाकडून या हत्तीणीचं संगोपन करण्यात आलं आणि ज्या ज्यावेळी धार्मिक कार्यक्रम असतील, ज्या ज्यावेळी परंपरेनुसार हत्तीला धार्मिक उत्सवांमध्ये सणांमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, त्यावेळी मठाकडून या हत्तीणीला धार्मिक सणांमध्ये समारंभांमध्ये सहभागी करून घेतलं गेलं. मात्र 2019 साली अचानक पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडून या महादेवी हत्तीणीची दुरावस्था झालेली आहे असा आरोप करण्यात आला. पेटा याचा अर्थ पर्सन फॉर एथिकल ट्रीटमेंट फॉर ॲनिमल असा या पेटा या संस्थेचा अर्थ आहे, जी संस्था संपूर्ण देशभरामध्ये वन्य प्राण्यांच्या हक्कांसाठी म्हणून काम करते. मात्र प्रकरण इथपर्यंतच मर्यादित नव्हतं, तर वनतारा हे जे अभयारण्य गुजरातमध्ये आकाराला येत होतं, तिथले काही त्या वनताराचे पदाधिकारी नांदणी इथं आले आणि मठामधल्या आणि ग्रामस्थांमधल्या काही लोकांना त्यांनी एक ऑफर दिली. ती अशी होती की ही हत्तीण तुम्ही आमच्या वनतारा इथल्या अभयारण्यामध्ये पाठवा आणि त्या बदल्यात मठाला देणगी स्वरूपात आम्ही काही मदत करू. जर मठाच्या इमारतीचं काही बांधकाम करून द्यायचं असेल तर ते देखील आम्ही करून देऊ. अर्थात ही ऑफर जी होती ती मधल्या काही मध्यस्थांच्या मार्फत देण्यात आलेली होती. मात्र नांदणी इथलं हे जैन धर्मियांचं तीर्थपीठ अतिशय महत्वाचं आहे, पवित्र आहे आणि त्यामुळं भक्तांकडून या धर्मपीठाला वेळोवेळी देणग्या देखील मिळत असतात. त्यामुळं अर्थातच मठाकडून ही जी ऑफर आहे ती नाकारण्यात आली. त्यानंतर या पेटा संस्थेनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्यामध्ये असा दावा करण्यात आला की या महादेवी हत्तीणीची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळं ही हत्तीण वनतारा इथल्या खाजगी अभयारण्यामध्ये हलवण्यात यावी. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून याबद्दल पडताळणी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली आणि या हाय पॉवर कमिटीने नांदणी इथल्या मठामध्ये जाऊन हत्तीची पडताळणी करायचं असं ठरलं. त्यानुसार या हाय पॉवर कमिटीचे सदस्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा जे व्हेटरनरी डॉक्टर आपण ज्यांना म्हणतो त्यांना घेऊन या नांदणीतल्या मठामध्ये आली आणि त्यांनी या हत्तीणीची ही हत्तीण ज्या अवस्थेमध्ये राहते आहे त्याची पडताळणी केली आणि अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला. तो अहवाल असा होता की ही जी महादेवी हत्तीण आहे तिची अतिशय दुरावस्था झालेली आहे, तिच्या पायाची नखं वाढलेली आहेत, पायांना सूज आहे, त्याचबरोबर साखळ दंडांनी बांधण्यात आल्यामुळं या हत्तीणीच्या पोटाला व्रण उमटलेले आहेत. त्याचबरोबर हत्तीण ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तिथे देखील अस्वच्छता आहे, ते जे शेड आहे ते फारसं हायजीन नाही, स्वच्छ नाही, अशा स्वरूपाचा हा अहवाल होता आणि तो उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. दुसरीकडे मठाकडून ग्रामस्थांकडून देखील ही हत्तीण आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि मठाकडून देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून किंवा व्हेटरनरी डॉक्टर्सकडून या हत्तीची समांतर पद्धतीने एक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल मठाकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. कारण हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये दाखल झालं होतं आणि तिथे लढाई सुरू झाली होती. एकीकडे पेटा संघटनेकडून करण्यात आलेली याचिका आणि त्याला प्रतिवाद म्हणून मठाकडून दिले जात असलेले या हत्तीणीच्या चांगल्या प्रकृतीबद्दलचे पुरावे. तर या मठाकडून जे काही प्रमाणपत्र या हत्तीणीच्या आरोग्याबद्दलचं सादर करण्यात आलं त्यामध्ये ही हत्तीण व्यवस्थित आहे असा दावा करण्यात आला होता आणि त्यासाठी महाराष्ट्रातील वन विभागाकडूनच या हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती असा दावा मठाकडून करण्यात येतो आहे. मात्र जेव्हा हा खटला सुरू राहिला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने मठाकडून सादर करण्यात आलेला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा वैद्यकीय व्हेटरनरी डॉक्टरचा अहवाल स्वीकारला नाही, तर
जो काही हाय पॉवर कमिटीनी अहवाल सादर केलेला होता आणि 3 वेटरनरी डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांनी जे काही त्या ठिकाणी पडताळणी केलेली होती तो अहवाल स्वीकारला आणि त्यामध्ये असं नमूद केलं की या हत्तीची अवस्था फारशी चांगली नाही, या हत्तीच्या पायांना सूज आहे, नखांना जखमा आहेत वगैरे जो काही या हत्तीच्या दुरावस्था सांगणारा अहवाल होता तो मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला आणि हा अहवाल तयार करताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वन विभागाचीच मदत झाली, कारण ग्रामस्थांचं असं सांगणं आहे की ज्या वन विभागाने आधी हत्तीची प्रकृती चांगली आहे असा अहवाल दिला होता त्या वन विभागाने त्यानंतर मात्र घुमजाव केलं आणि हत्तीची दुरावस्था आहे असा अहवाल दिला। त्याचबरोबर हाय पॉवर कमिटीच्या सदस्यांनी देखील हत्तीची दुरावस्था आहे असा अहवाल तयार केला आणि तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केला आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तो मान्य करत 2 आठवड्यांमध्ये हा हत्ती वनतारा इथं हलवण्याचे आदेश दिलेत। आता वनताराच का? ग्रामस्थांनी आणि जे धर्मपीठ आहे नांदणी इथलं त्यांनी तोही प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये देखील इतर अनेक अशी ठिकाणं आहेत की या हत्तीला ठेवता येऊ शकतं आणि त्या हत्तीची प्रकृती सुधारली की पुन्हा तो मठामध्ये आणता येऊ शकतो। मात्र याबद्दल असा युक्तिवाद करण्यात आला की वनतारा इथं हत्तींसाठी अतिशय चांगल्या सुविधा आहेत आणि स्वतंत्र असं अभयारण्य सँक्च्युरी जी आहे ती वनतारा इथे आहे आणि आपल्या देशात इतर ठिकाणी हत्तींसाठी खास करून अभयारण्य फक्त केरळमध्ये आहे आणि केरळच्या तुलनेमध्ये गुजरात जवळ आहे, त्यामुळं कोल्हापूरमधल्या नांदणी इथून वनतारा इथं या हत्तीला नेण्यासाठी कमी वेळ लागेल केरळच्या तुलनेमध्ये आणि म्हणून वनताराला हा हत्ती हलवण्यात यावा असं या उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये म्हटलं गेलंय आणि उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे। ग्रामस्थांनी त्यासाठी एक कृती समिती स्थापन केलेली आहे आणि फक्त जैन धर्मीयच नाहीत तर त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक त्या समितीमध्ये आहेत असं समितीकडून सांगण्यात येतंय आणि या हत्तीसोबत आमच्या धार्मिक भावना जोडल्या गेलेल्या आहेत। शेकडो वर्षांच्या परंपरेला अनुसरून हत्ती या ठिकाणी आहे आणि आम्ही त्या हत्तीची योग्य ती काळजी घेतो असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। धार्मिक भावना तर या हत्तीसोबत परंपरेसोबत जोडल्या गेलेल्या आहेतच, मात्र या मठाकडून आणि ग्रामस्थांकडून जो दावा करण्यात आला आहे की या हत्तीची दुरावस्था असल्याचा जो अहवाल हाय पॉवर कमिटीने दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि पुन्हा या हत्तीची पडताळणी जर करायची असेल तर त्याला आम्ही तयार आहोत आणि हत्ती अतिशय व्यवस्थित अशा अवस्थेमध्ये आहे अशी ग्रामस्थांची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होते आहे। अर्थात आता निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे। जैन धर्मियांसाठी अतिशय पवित्र असलेल्या धार्मिक भावना जोडल्या गेलेल्या महादेवी हत्तीणीचा ताबा मठाकडेच ठेवायचा की गुजरातमधल्या वनतारा या अंबाणींच्या खाजगी अभयारण्यामध्ये या महादेवी हत्तीणीची रवानगी करायची। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।